संसारात तापलेल्या जीवाला शांत करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, अशी पवित्र गोड मधुर सुरस अविट भगवान परमात्म्याची कथा जी ऐकल्यानंतर संसारात तापलेल्या जीवाला शांती मिळते, अशी श्रीराम कथा आज कथेचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशीच्या कथा श्रवणाच्या उद्देशानं, शुद्ध हेतूनं, श्रद्धायुक्त अंतकरणानं, प्रचंड विश्वासानं कथा श्रवण करण्यासाठी आलेले सर्व भाविक भक्त, माता भगिनी सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे। गोस्वामी तुलसीदासजींनी भगवान महादेवाला विश्वास म्हटलेला आहे आणि पार्वती मातेला श्रद्धा म्हटलेलं आहे। बघा, वर्णानामार्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्त्वमीश्वरम। भगवान महादेवाला विश्वास म्हटलं आणि पार्वती मातेला श्रद्धा म्हटलेलं आहे। श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नसते आणि म्हणून अशी सुरस गोड पवित्र असणारी श्रीराम कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। गोदावरी माईच्या या पवित्र तीरावरती पुरातन असलेला भगवान प्रभू रामचंद्रजीचा जो परिवार आहे, सगळ्या परिवाराचं हे मंदिर आहे। प्रभूच्या चरण रजानं पवित्र पावन झालेली भूमी, यामध्ये एक महात्म्याची स्थळी आहे। साधना केली एका महात्म्यांनी, त्यांच्याही चरणावरती आपण या ठिकाणी नतमस्तक होऊया। जे योगीराज होते, योग्यांचे हे गुरु योगीराज होते, त्या महात्म्यांची साधना स्थळी आहे। आणि अशा पवित्र ठिकाणी मला या ठिकाणी तुमच्या समोर बोलण्याचा आलेला जो योग आहे, या ट्रस्टीच्या मार्फत, त्याचबरोबर आदरणीय विजय भाऊ यांच्याकडून आलेला हा योग आहे। उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांना धन्यवाद आहे। मी कालही बोललो होतो, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी वर्गणी दिली असेल, ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं असेल, ज्यांनी ज्यांनी वाढण्याची सेवा केली असेल, स्वयंपाक बनवला असेल, सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद आहे। कारण चांगला संकल्प मनामध्ये निर्माण होण्यासाठी सुद्धा प्रभू रामचंद्रजीची कृपाच व्हावी लागते। सर्वांच्याच मनामध्ये चांगला संकल्प निर्माण होत असं नाही। प्रभू रामचंद्रजीची कृपा झाली म्हणून या ठिकाणी आपण श्रवणाच्या उद्देशाने येऊन बसलो। निश्चितच आपल्या या 4-5 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या संधीचं सोनं करायचं आहे। ज्या महात्म्यांचं त्या ठिकाणी आपण चरित्र पाहिलं काल परवा, ते गोस्वामी तुलसीदासजी आहे। रामायणावरती अनेक टीका झाल्या, अनेक ग्रंथ निर्माण झाले, परंतु गोस्वामी तुलसीदासजींच्या अंतकरणातला जो भाव आहे तो अलौकिक स्वरूपाचा भाव आहे। आणि म्हणून या रामचरित मानस ग्रंथानं अनेक लोकांचा उद्धार केला महाराज। बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन कोई, राम कृपा बिन सरल न सोई, बिना सतसंग विवेक न होई। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी।
संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी। तेरे संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लागरे तेरी अच्छी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी। श्रवण करावं संतांच्या सान्निध्यामध्ये, मनन करावं, तीर्थयात्रा करावी संतांच्या सान्निध्यामध्ये। तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे सेव वासुदेव जनिवरी। संतांच्या सान्निध्यामध्ये गोस्वामी तुलसीदासजी राहिले, परिणाम महाराज ती अवस्था निर्माण झाली। आपल्याला सुद्धा काय करायचंय बरं, संसार प्रपंच मोठा केला, ठीक आहे, मोठा परिवार झाला, बंगला झाला, गाडी झाली, सगळी प्रॉपर्टी कमवली, कशासाठी एवढा वेळ वाया घातला, कशासाठी वेल वाढवला, संसाराचा वेल कशासाठी वाढवतो माणूस, संसाराचा प्रपंचाचा एवढा वेल कशासाठी वाढवला, त्याचं कारण तुकोबरांनी सांगितले बघा। एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांतिरूपी नवे कौनाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे। आणि त्याचं चरण काय शेवटचं, तुका मनेची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे। एवढ्या मोठ्या वेलीला आलेलं फळ काय शेवटचं, आश्रम, या ग्रस्त आश्रमाचं फळ काय, फळ आहे वैराग्य। वैराग्य निर्माण झालं पाहिजे एक दिवस, ते सत्संगातून निर्माण होणार आहे। जसं गोस्वामी तुलसीदासजींना वैराग्य निर्माण झालं आणि हळूहळू ती दशा आली महाराज, तसंच मी तर स्पष्टपणे सांगेल, कीर्तनकारानं कथाकारानं एकच मागणं करावं भगवान परमात्म्याकडे, देवा मला काही दे का नको देऊ बाकीच्या गोष्टी, पण एक अवस्था कही ऐशी दशा येईल माझे अंगी, चित्त पांडुरंगी झुरतसे। भगवान परमात्म्याचं स्मरण झाल्याबरोबर डोळ्यातून अश्रू गळावे, नुसती आठवण झाली पांडुरंगाची, डोळ्यातून अश्रू बाहेर पडावे। ज्या दिवशी असं सलग होत राहील ना, देवाची आठवण आली, देवाची आठवण आली आणि डोळ्यातून लगे घळघळा अश्रू गळायला लागले, असं ज्या दिवशी होईल ना, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, श्रीराम प्रभूची शपथ घेऊन सांगतो, त्या दिवशी तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज पडणार नाही। पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही। पण ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे। मग याच गोष्टीसाठी सगळा खटाटोप करायचा आहे। कशासाठी, कथा कशासाठी ऐकायची, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निशित ठाके। ती अवस्था अंतकरणामध्ये निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी हा प्रयत्न करायचा आहे। गोस्वामी तुलसीदासजींचं चरित्र आपण काल पाहिलं।
त्याचबरोबर भरद्वाजींच्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य ऋषी पाहुणे म्हणून, अतिथी म्हणून गेले. भरद्वाजींनी प्रश्न विचारला, महाराज माझ्या मनात एक संशय आहे, प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या. भरद्वाजी श्रोत्याच्या रूपात बसलेले आहे, श्रोत्याच्या रूपात खाली बसलेले आहे आणि याज्ञवल्क्य ऋषीला विचारतात की तो श्रीराम प्रभू ज्याच्याविषयी माझ्या अंतकरणामध्ये संशय आहे त्याच्याविषयी मला सांगा. त्यावेळेला याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागले, त्या प्रभू रामचंद्रजीची कथा ऐकण्यासाठी भगवान महादेवानी सती माता एक बार त्रेता जुगमाही शंभु गए कुंभजरी सिपाही संग सती जग जननी भवानी संग सती जग जननी भवानी संग सती जग जननी भवानी संत सखे जननी भवानी पूजे अखिलेश्वर जानी पूजे अखिलेश्वर जानी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी. एक बार त्रेता जुगमाही. त्रेतायुगामध्ये भगवान महादेवानी सती माता कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं भगवान महादेवानी सती माता गेले. महादेव आपल्या घरी आले म्हटल्यानंतर अगस्त्य ऋषींना त्या ठिकाणी काय झाला, आनंद झाला. महादेवानं कथा ऐकली परंतु सतीला मात्र झोप आली. कथेमध्ये झोप येणं म्हणजे पाप आडवं येणं. कथेमध्ये इथं मला कोणी काही झोपताना मला दिसलं नाही, आळस नाही आलेलं कोणाला. कथेमध्ये झोप येणं म्हणजे पाप आडवं येणं आहे. कदाचित जेवण जर जास्त झालं तरी झोप येऊ शकते. आज तर आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक होत, सांगता येत नाही झोप येते की काय. सतीला आली महाराज, कथेमध्ये झोप आली. सतीनं कथा श्रवण नाही केली, महादेवानं मात्र कथा श्रवण केली. आणि सतीच्या मनामध्ये आणखीन एक संशय आहे, ज्याच्याकडे आम्ही कथा ऐकण्यासाठी आलो, तो वक्ता जर त्या ठिकाणी नम्र झाला असेल तर काय कथा सांगणार आहे, असा संशय निर्माण झाला. बघा, सांगणाऱ्याच्या मनामध्ये सांगणाऱ्याच्या विषयी ऐकणाऱ्याच्या मनात जर श्रद्धा असेल तरच त्याचा उपयोग होतो. जो सांगणार आहे त्याच्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. हा जे सांगणार आहे त्याला संवाद म्हणतात. बघा, संवाद या शब्दाची व्याख्या काय आहे, कोणीतरी सांगणार आहे, कोणीतरी ऐकणार आहे. सांगणारा जो आहे, आता हे जे सांगणार आहे ऐकल्यानंतर आपल्या जीवाचं कल्याण होणार आहे असा विश्वास जर ऐकणाऱ्याच्या अंतकरणात असेल तर त्या ठिकाणी संवाद निर्माण होण्याची दाट शक्यता असते. बघा, 4 प्रकारचं बोलणं बोललं जातं बरं का. एक संवाद आहे, एक वाद आहे. आता पूर्वी होता संवाद, पूर्वीच्या काळी संवाद होता की नाही. बघा, पूर्वीच्या काळी एकत्रित परिवार होता. एकत्रित परिवार असल्यानंतर मोठं म्हातारा घरी आल्याशिवाय कोणी जेवायला बसत नव्हते, सगळे एकाच ताटाला जेवायला बसायचे. अजूनही हा गंगथडी परिसर भाग्यवान आहे की इथं मोठाले परिवार पाहायला भेटतात. 4 भाऊ 5 भाऊ एकत्रित, त्यांचे मुलं, त्यांचे नातू, सगळा मोठा परिवार एकत्रित असायचा आणि सगळे एका पंक्तीला बसायचे.
मग मोठं म्हातारं कारभारी असायचं ना, मग ते घरी आल्याशिवाय कोणी जेवायला बसायचं नाही. दादा आले बसले जेवायला, आणि जेवता जेवता काहीतरी गप्पा गोष्टी व्हायच्या, आणि त्या गप्पा गोष्टीतून संवादाची निर्मिती व्हायची. त्या मुलांना तिथं शिक्षण भेटायचं. गावातला अमुक माणूस कसा आहे, तमुक माणूस कसा आहे, कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर ठेवू नये, व्यवहार कोणाशी करावा, कोणाशी करू नये, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान नातवांना कुठं भेटत होतं? त्या संवादाच्या माध्यमातून होतं. पण आता त्या संवादाची जागा घेतली वादानं. घेतली की नाही वादानं? आता संवाद गेला महाराज. शहरामध्ये जाऊन पहा, वडील, आई, मुलगा, मुलगी असा जरी परिवार असेल, एकाच घरामध्ये राहत असतील, तरी देखील 4-4 दिवस बोलत नाही एकमेकांसंग. का? मोबाईलनं वाटोळं केलं महाराज. मोबाईलनं संवाद खाऊन टाकला. मोबाईलनं संवाद खाल्ला. संवादाची जागा वादानं घेतली. आम्हाला वादाची आवश्यकता नाही, आम्हाला संवादाची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी सांगेल आपल्याला, वादाचं खंडन करून संवादाची निर्मिती जे करतो ना, त्याला रामकथा म्हणतात. रामकथा म्हणतात, त्याला रामायण म्हणतात. रामकथा, रामायण हे मंदिरातल्या देवाची कथाच नाहीये. रामायण कथा ही मंदिराच्या देवाची कथा नाहीये. मग रामकथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. प्रत्येक घराला मंदिर बनवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तर कालचा पेपर आज जुना होऊन जातो. कालचा पेपर आज जुना झाला, पण अनेक हजारो वर्षापासून चालत आलेली रामकथा जुनी झाली का? अजून जुनी नाही झाली का? पुन्हा 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 ऐकावं वाटतं. जुनी नाही होत. मग सतत 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 ऐकत राहावं वाटते. कालचा पेपर आज जिथं जुना होतो, तिथं हजारो वर्षापासून चालत आलेली रामकथा नित्य आणि नूतन आहे. रामकथा म्हणजे चित्रकथा नाहीये. रामकथा म्हणजे शब्दकथा नाहीये. रामकथा ही दर्पण कथा आहे. दर्पण, दर्पण माहिती कशाला म्हणतात? दर्पण कशाला म्हणतात? दर्पण म्हणजे काय? आरसा. आरसा, आरसा काय करतो बरं? काय करतो? तुम्ही म्हणशान, सांग तुला कायला बोललेली. आरसा काय करतो? चेहरा दाखवतो, बरोबर ना? आरसा चेहरा दाखवतो. अजून काय करतो बरं आरसा? अजून एक सांगतो, आरसा अजून एक गोष्ट करतो. काय करतो? तुम्ही मला उत्तर सांगा. आरसा चेहरा दाखवतो, हे पहिलं उत्तर झालं. अजून एक गोष्ट दाखवतो आरसा. काय त्याचं उत्तर? जसा आहे तसा दाखवतो. आरसा चेहरा दाखवतो आणि जसा आहे तसा दाखवतो. म्हणूनच म्हाताऱ्या माणसाला आरशाचा राग येतो. आमच्या तिकडे एक म्हातारी गेली दुकानामध्ये, दादा आरसा केवढ्याला दिला? म्हणे 70 रुपयाला. काकू मेला लुटायला बसला का? एवढा एवढा आरसा 70 रुपयाला म्हणतो. ह्योच आरसा त्या काळामध्ये 5 रुपयाला येत होतं आणि त्याचं तोंड चांगलं दिसत होतं. म्हातारी कधीच सांगत होती, लग्नाच्या आधीच. म्हणजे आरसा काय करतो? आरसा खरं दाखवतो महाराज, सत्य दाखवतो आरसा. बस म्हणून ही दर्पण कथा आहे. आणि या कथेमध्ये आपण शोधायचंय स्वतःला, आपण कोणत्या पात्रात आहोत? आपण श्रीराम आहोत की आपण लक्ष्मण आहोत, की आपण भरत शत्रुघ्न आहोत, की आपण राजा दशरथ आहोत, की वरदान मागून घेणारे आपण कैकेयी आहोत, का आपण मंथरा आहोत? हे शोधायचंय प्रत्येकानं या कथेमधून. अशी ही सुरसावीट पवित्र कथा महादेवानं ऐकली, सती मातेनं ऐकली नाही. परिणाम त्रेतायुगामध्ये तो कालखंड प्रभू रामचंद्रजीचा होता. प्रभू रामचंद्रजी प्रगट झालेले होते आणि सीता मातेला त्या ठिकाणी रावणानं उचलून नेलेलं होतं. आणि हे सीते, हे जानकी, हे मृगनयनी असा आलाप त्या ठिकाणी वियोग करत होते प्रभू. आणि तो वियोग त्या ठिकाणी
पाहिला महादेवानं, हे तर माझं आराध्य दैवत आहे, माझा आराध्य प्रभू रामचंद्रजी आहे, म्हणून प्रभूजी आपकी जय हो जय हो जय हो जय हो म्हणून दुरून नमस्कार केला. सती मात्र जवळ गेली आणि सतीनं प्रभू रामचंद्रजीची परीक्षा घेतली. इथपर्यंत आपण काल आलतो. सतीनं सीतेची परीक्षा प्रभू रामचंद्रजीची परीक्षा घेतली. सतीनं काय केलं महाराज, सतीनं मायावी रूप धारण केलं. म्हणजे सती कोण झाली? सीता झाली. प्रभू रामचंद्रजीनं ओळखलं, माता मेरे पिता भगवान महादेव कहा आहे म्हटल्यानंतर सती घाबरली आणि घाबरलेली सती महादेवाकडे आली आणि डळडळीत खोटं बोलली. आता महादेव भोळं दैवत आहे. सगळ्या देवतांनी संतांनी महादेवाला काय म्हटलंय? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, माझे चित्ते वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम, वाचवदताय शिवनाम, वाचवदताय शिवनाम. तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. शिव भोळा चक्रवर्ती, भगवान महादेवाला भोळं म्हटलंय. भोळं या शब्दाचा अर्थ काय? महादेवाला आपण सगळे भोळं म्हणतो. भोळं दैवत आहे, भोळं दैवत आहे, भोळं दैवत आहे आणि लवकर प्रसन्न होणार आहे. मी काल त्या दिवशी बोललो होतो बघा, कल्याण करून घ्यायचं असेल तर कोणाचं त्या ठिकाणी सेवा करावी? महादेवाची. एक लोटा जल सारी समस्याओं का हल. आणि खरं आहे बरं का, महादेवाची सेवा करत जा. महादेवाला सांगा संकट. तुम्ही ऐका, माझं एक महत्वाचं ऐका. तुमच्या जीवनामध्ये दुःख झालं, प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतं, काही ना काही असतं. संसार आहे, कोठे काही. मी जरा सरळ बोलणारा माणूस आहे. कोठे प्रपंचामध्ये एक आहे, एक नाही, अशी परिस्थिती असते. यदा कदाचित जीवनामध्ये दुःख झालं, मग आपण शेजाऱ्याला सांगितलं, आपल्याला वाटेल कमी होईल दुःख. कमी होईल का? दुसऱ्याला सांगितलं, हलकं होईल थोडंफार, पण ते दुःख लगेच नायनाट होणार नाही. मग दुःख हलकं करायचं का? नवे दुःख कायमचं संपवायचं का? दोनच ठिकाणी जागा आहे कायमचं दुःख संपुष्टात येण्याची. एक तर भगवान परमात्मा आहे आणि एक तर सद्गुरू गंगागिरी महाराज संत आहे. दुःख संपुष्टात आणायचं. महादेवाच्या रावळा मंदिरामध्ये जा, महादेवाशी हात जोडा, गारानं सांगा महादेवाला, हे भोले बाबा, माझ्याकडून तुझी त्या ठिकाणी षडोपचार पूजा होत असेल असं नाही, पण कदाचित माझी भोळी भक्ती आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख झालेलं आहे, ते दुःख निवारण कर. दुःख निवारण करण्याची ताकद भगवान महादेवामध्ये आहे. तुम्ही तांदूळ अर्पण करा, त्याचंही उत्कृष्ट फळ. तुम्ही बेलपत्र अर्पण करा, बेलपत्र, त्याचंही सर्वोत्कृष्ट फळ आहे. तुम्ही जल अर्पण करा, पाणी अर्पण करा, त्याचंही सर्वोत्कृष्ट फळ आहे. म्हणजे भोळं दैवत आहे. भोळा या शब्दाचा अर्थ काय आहे माहिती तुम्हाला? भोळं म्हणजे काय? नीट शास्त्रीय व्याख्या आहे का भोळ्याच्या? एखादा मतिमंद आहे, आडणी आहे, त्याला आपण भोळं म्हणतो, वेड्याला भोळं म्हणतो. तो भोळा आहे का वेडा? त्याला भोळं नाही म्हणत. मग शास्त्रीय व्याख्या काय आहे भोळं शब्दाची? व्याख्या आहे जो स्वतः फसतो पण दुसऱ्याला कधीच फसवत नाही, त्याला भोळं म्हणतात. स्वतः फसतो
महादेवाचे भक्त बघा तुम्ही, सोन्याच्या लंकेमध्ये राहणारे आहे, पण महादेव कुठं राहणार आहे? काय बरं महादेवाकडे काय वैभव आहे? गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. काय महादेवाकडे वैभव आहे महाराज. आणि म्हणून भोळ दैवत आहे, स्वतः फसत परंतु दुसऱ्याला. एकदा फसले नाही का महादेव, एक जणाला वरदान देऊन टाकलं. महादेवाला रोज चिताभस्म लागतं, चिताभस्म. आणि म्हणूनच आपण जर काशी ठिकाणी पाहिलं, काशीला तर जो घाट आहे मनकर्णिका घाट, डोमा घाट, तिथं सारखे प्रेत पडलेले असतात, जळत असतात. कधीपासून बरं? 2-5 वर्षापासून का? नाही महाराज, जेव्हापासून हे विश्व निर्माण झालं तेव्हापासून चिताभस्म लागतं. मग रोज चिताभस्म लागतं. एक जणाला वरदान देऊन टाकला, तो म्हणला मला चिताभस्मच मिळालं नाही, चिताभस्मच मिळालं नाही. मग सगळीकडं पाहिलं, कोणी गेलेली व्यक्ती आढळली नाही, कुठं सरण पेटलेलं आढळलं नाही. मग मला वरदान देऊन टाका की मी एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला का त्याची काय झालं पाहिजे? भस्म झालं पाहिजे. भस्मासूर तो डोक्यावर हात ठेवला की भस्म व्हायचा. त्याच्याच मनात अभिलाषा निर्माण झाली, जर आपण भगवान शंकराच्या डोक्यावर जर हात ठेवला तर पार्वती आपल्याला मिळेल ना. म्हणून भगवान शंकराच्या पाठीमागे लागले आणि त्यावेळेला भगवान शंकर पुढं पळतात, महादेव पुढं पळतात आणि भस्मासूर पाठीमागं पळतो. अशी परिस्थिती झाली. भगवान विष्णू परमात्म्यानं पाहिलं, विष्णू परमात्म्यानं सांगितलं हे भोळच दैवत आहे खरं. आता फसलं की नाही भोळं दैवत. महादेव पळतात पुढं, भगवान विष्णू परमात्मा पळतात मागं आणि तो भस्मासूर पळतो पाठीमागं. आता काय होणार? मोहिनीचं रूप घेतलं भगवान परमात्म्यानं. भगवान विष्णू परमात्मा चतुरातो शिरोमणी आहे. भगवान महादेव भोळं दैवत आहे, पण भगवान विष्णू परमात्मा चतुरातो शिरोमणी आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी धन्य तोची विठोबा. किती चतुर आहे माहिती आहे? भगवान विष्णू परमात्मा किती चतुर आहे. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. चतुर असलेला भगवान परमात्मा किती चतुर वर आहे का. एकदा लक्ष्मी माता आणि शनी महाराज यांच्यामध्ये झाले भांडणं. लक्ष्मी माता शनी महाराज यांच्यात भांडणं झाले. कशावरून माहिती? लक्ष्मी म्हणली शनी महाराज मी दिसायला सुंदर आहे, मी तुमच्यापेक्षा दिसायला सुंदर आहे. शनी महाराज म्हणले लक्ष्मी शांत बस, मी सुंदर आहे. लक्ष्मी म्हणते मी सुंदर आहे, शनी महाराज म्हणतात मी सुंदर आहे. लक्ष्मी म्हणते मी सुंदर आहे, शनी महाराज म्हणतात मी सुंदर आहे. आणि मग ते भांडण गेलं देवाकडे. देवा मिटवा आमचं भांडण. लक्ष्मी म्हणते मी सुंदर आहे आणि मी म्हणतो मी सुंदर आहे, दोघांमध्ये सुंदर कोण? देवानं क्षणभर विचार केला आणि विचार केला, जर लक्ष्मीला जर म्हणाव तू सुंदर नाही तर संध्याकाळी चूल पेटणार नाही. आणि शनी महाराजांना म्हणाव तुम्ही सुंदर नाही तर उद्याच राशीला येऊन बसतील. दोघांमध्ये सुंदर कोण? चतुरातो शिरोमणी असलेला भगवान परमात्मा. भगवंतानं उत्तर दिलं, लक्ष्मी आई तू येताना सुंदर आहे, शनी महाराज तुम्ही जाताना सुंदर आहे. लक्षात आलं का? लक्ष्मी येताना सुंदर आहे, येताना सुंदर आहे की नाही लक्ष्मी? एखाद्याचे पैसे हरवले मग तुला हसायला लागला असं होतं का? पैसे जर सापडले तर मग आनंद होतो. लक्ष्मी येताना सुंदर आहे आणि शनी महाराज जाताना सुंदर आहे. 7:30 संपली का मग म्हणतो घ्या पेढे घ्या पेढे. काय झालं? 7:30 संपली बो एकदाची. शनी महाराज तुम्ही जाताना सुंदर आहे. असा असलेला चतुरातो शिरोमणी भगवान परमात्मा. आणि तो भगवान परमात्मा त्या भगवंताची कथा ऐकून ज्या वेळेला महादेव आणि सतीमाता येतात, सतीनं कपट केलं, भगवान महादेवाबरोबर खोटं बोलली की तुम्ही जसं दुरून दर्शन केलं आणि मी तिथं जाऊन दर्शन केलं. पण ढळढळीत खोटं बोललेली सती अंतर्ज्ञानानं पाहिलं ही माझ्या सीतेचा माझ्या मातेचं पोशाख रूप घेऊन गेली होती ना.
माझ्या सीतेचं रूप घेऊन गेली. जगातल्या भक्तीच्या नात्याला हिच्याबरोबर जर संबंध ठेवला तर तो कलंक होईल, म्हणून मनोमन त्याग केला महादेवानं सती मातेचा. आणि तिथं गेल्यानंतर कैलासावरती गेल्यानंतर सतीचं आसन उचललं आणि आपल्या समोर टाकलं. त्याच वेळेला सतीला कळून चुकलं की आपला महादेवानं त्याग केला. आणि महादेव त्या ठिकाणी समाधीस्थ झाले. समाधीच्या सुखामध्ये, त्या आनंदामध्ये, भजनामध्ये मग्न होऊन महादेव त्या ठिकाणी समाधीस्थ झालेले आहे. बऱ्याच दिवसाचा कालखंड निघून गेला. बऱ्याच दिवसाचा कालखंड निघून गेला आणि मग महादेवाची समाधी उत्थान झालं. भगवान महादेव समाधीतून बाहेर आले, पण मनोमन सतीला कळून चुकलं की आता महादेव आपला स्वीकार करू शकत नाही. अगोदरच उद्विग्न झालेली सती तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काही विमानं जाताना दिसली. सतीनं महादेवाला विचारलं, स्वामीजी हे विमानं कशाचे आहे? त्यावेळेला महादेवानं सांगितलं, सती ऐक ना, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, यज्ञ. तुझ्या बापाच्या घरी, दक्ष राजाच्या घरी यज्ञ आहे. स्वामीजी आपल्याला बोलावलं नाही, सगळ्यांना आमंत्रण पाठवलं, पण आपल्याला बोलावलं. सती ऐक ना, जरी मोठा यज्ञ असेल तुझ्या बापाच्या घरी तरी आपल्याला जायचं नाही बरं. का बरं? महादेवानं सांगितलं, जिस घर में आदर मान नहीं उसे घर में जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए. उस घर में जाना ना चाहिए. घर में जाना चाहिए. उस घर में जाना ना चाहिए. उस घर में जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. ऐक सती, ज्या घरात आदर नाही, बोलवणं नाही, मान नाही, ज्या ठिकाणी आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं स्नेह. आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं स्नेह. तुलसी ताहन जाइए कंचन बरसे में हो रामा, कंचन बरसे में. तुलसी ताहन जाइयो कंचन बरसे में रामा, कंचन बरसे में. आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं सने. आवत ही हरसे नहीं, नैनन नहीं सने. तुलसी ताहन जाइयो कंचन बरसे में रामा, कंचन बरसे में. तुलसी ताहन जाइयो कंचन बरसे में रामा, कंचन बरसे में. आवत ही हरसे नहीं, गेल्याबरोबर जर आपला कोणाला आदर नसेल, आनंद होत नसेल, नाही ना नाही स्नेह म्हणजे डोळ्यामध्ये प्रेम नाही, गेल्याबरोबर आनंद झाला नाही, डोळ्यात प्रेम नाही. तुलसी ताहन जाइये, तिथं जाऊ नये.
मग तिथं सोन्याचा जरी पाऊस पडत असेल तरी त्या घरी जाऊ नये बरं का. आणि म्हणून जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. त्या ठिकाणी जायचं नाही ज्या घरामध्ये बोलवणं नाही, आमंत्रण नाही, आदर नाही. कोण सांगतं? महादेव सांगतात सती मातेला. पण भोळं दैवत आहे. थोड्या वेळानं पुन्हा महादेवानं सांगितलं सती ऐक बर का सती, 2-4 ठिकाणी बिगर आमंत्रणाचं जाता येतं. कुठं कुठं? गुरुच्या घरी शिष्याला बिगर आमंत्रणाचं जाता येतं, मायबापाच्या घरी पुत्राला बिगर आमंत्रणाचं जाता येतं, भगवत कार्यात भक्ताला बिगर आमंत्रणाचं जाता येतं, मित्राच्या घरी मित्राला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. 4 ठिकाणी लक्षात राहिलं तर पहा. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, मायबापाच्या घरी पुत्राला आणि भगवत कार्यात भक्ताला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. सतीनं मुद्दा पकडला. सती म्हणली मग माझ्याच पित्याच्या घरी ना, माझ्याच बापाच्या घरी जायचं ना, आमंत्रणाची काय आवश्यकता आहे? काही सांगितलं पण सती काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेवटी नाविलाज झाला. 3 प्रकारचे हट्ट कठीण आहे. साधूचा हट्ट कठीण आहे, बाल हट्ट कठीण आहे आणि त्या ठिकाणी पत्नीचा हट्ट कठीण आहे. बाल हट्ट कठीण आहे, लहान लेकराचा हट्ट. लहान लेकरू म्हणतात पप्पा पप्पा पप्पा. वडील PS आहे, वडील PS आहे. पप्पा मला आज दुकानाच्या खेळण्याच्या दुकानातून काय आणा, घोडा घेऊन या. रात्री 10 वाजता वडील घरी आले. पोरगं वाट पाहत होतं. पप्पा पप्पा आणला का घोडा? नाही रे बाळा, दुकान बंद झाली तोपर्यंत. पोरगं लागलं रडायला, मला आत्ताच घोडा पाहिजे, घोडा पाहिजे, घोडा पाहिजे. वाका तुम्हीच खाली. हट्ट आहे. बाल हट्ट कठीण आहे, स्त्री हट्ट कठीण आहे, साधूचा हट्ट कठीण आहे बरं का. पत्नीचा हट्ट कठीण आहे. त्या ठिकाणी महादेवाचा नाविलाज झाला आणि महादेवानं सांगितलं जा सती, तुझ्या पित्याच्या घरी येत नाही ना, जा. परंतु सुरक्षेसाठी 2 शिवगण बरोबर दिलेले आहे आणि ते शिवगण आणि सती माता त्या ठिकाणी आलेले आहे. कुठं? बरं, राजा दक्षाच्या यज्ञामध्ये. आता भौतिक दृष्टीनं विचार केला तर लासूर स्टेशन, संभाजीनगरमध्ये लासूर स्टेशन जे आहे ना आपलं, ते राजा दक्षाची राजधानी म्हणतात. कारण तिथं एक गाव अजूनही त्या टेकाडाच्या खाली काही अवशेष सापडतात पुरातन काळामधले. ते लासूर स्टेशन म्हणजे तिथं दाक्षायणी देवी आहे ना, मग जिथं यज्ञ कुंडामध्ये दाक्षायणी म्हणजे त्या दक्षाच्या यज्ञामध्ये सतीनं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, तीच ती जागा आहे, दक्ष राजाचा यज्ञ. तिथं गेल्यानंतर राजा दक्षानं सर्वांना ताकीद करून ठेवलेली होती, माझा जावई भगवान शंकर मानी पुरुष आहे, तो येणार नाही मला माहिती आहे, पण माझी सती येऊ शकते, सती येऊ शकते. ती आल्यावर नंतर तिच्या बरोबर जर कोणी त्या ठिकाणी प्रेमाचा संबंध ठेवला, तिच्या बरोबर जर गप्पा छप्पा मारल्या तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणून सती बरोबर कोणी बोलत नव्हतं. 4-2 बहिणी होत्या सतीच्या, त्या उपहासानं बोलत होत्या, का ग सती तुझ्या नवऱ्यानं काही बंगला बिगारे बांधला की नाही, की अजून त्याच ठिकाणी राहतो जिथं विनाकारण लोक गर्दी करत नाही? कोणती जागा ती? विनाकारण लोक गर्दी करत नाही ती जागा कोणती? स्मशानभूमी. दुसरी बहीण पुढे आली, तिनं सांगितलं, का ग सती तुझ्या नवऱ्यानं काही त्या ठिकाणी लॉकेट वगैरे बनवलं का गळ्यात घालण्यासाठी? का अजून मेलेले सर्प जिवंत सर्प गळ्यात घालून फिरतो का? कानामध्ये काही कुंडल वगैरे बनवले का विंचू घालून फिरतो? एक बहीण पुढे आली, ती म्हणली, का ग तुझा नवरा कोणत्या कंपनीचं पावडर वापरतो? असं उपहासानं बोलणारी त्या ठिकाणी बहिणी. पण आई ज्या वेळेला आली ना, महाराज आई, त्या आईनं पाहिली माझी सती आली. जगाच्या पाठीवर न घाबरणारं प्रेम कोणतं असेल तर ते आईचं प्रेम आहे. आणि म्हणून सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. जशी आली तशी कडकडून बिलगली सतीला सती. आईचं प्रेम आहे, जिच्या प्रेमामध्ये भय नाही, प्रेमामध्ये भय नाही. बघा, अकोले जिल्ह्यामध्ये एक घटना घडली होती काही दिवसापूर्वी. एक 10 वर्षाचं लेकरू वाघानं उडीत चालवलं.
मानगुट धरलं, पोराचं ओढीत चालवलं वाघानं. ते पाहिलं आईनं, 65 वर्षाची आई, गाठणीचं लुगडं नेसलेली म्हातारी. त्या म्हातारीनं पाहिलं माझं लेकरू माझ्या डोळ्या देखत वाघानं ओढीत चालवलं. उडी मारली म्हातारीनं, जशी उडी मारली त्या मांड्या धरल्या पोराच्या. वाघानं फरफटत फरफटत जंगलात नेलं, पण म्हातारीनं मांड्याने सोडल्या. म्हातारी सुद्धा त्याच्या मागं फरफटत फरफटत गेली. मानगुट धरलेलं तो वाघानं तोंडामध्ये. तिथं गेल्यानंतर तो प्रसंग बापानं पाहिला. दगड घेतला भला मोठांचा, गेला बाप, वाघ आहे समोर, पोराचं मानगुट तोंडात धरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो बापानं प्रसंग पाहिला, वर केला दगड वर केला, धरकळी फोडली वाघानं, बापाच्या हातातला दगड खाली पडला. वाघ आहे तो, बापाच्या हातातला दगड खाली पडला, पण आईनं मांड्या नाही सोडल्या. आता मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, मानगुट आणि या शरीरामध्ये सगळं 3 फुटाच्या अंतरावरती वाघ आहे, पण जी घाबरत नाही तिचं नाव आई आहे. जिच्या प्रेमामध्ये भय नाही. प्रसंग अवधान पहा, एखाद्या वेळेला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती आई प्राणाची आहुती देऊ शकते. दवाखान्यातला प्रसंग डोळ्यासमोर आणा. डॉक्टर घाईघाईनं बाहेर आले, पाटील पाटील पाटील, हो पाटील, अवघड झालं पाटील, काय झालं? धर्मसंकट पडलं हो पाटील, काय झालं? एकच करू शकतो, तुमची मंडळी जगेल किंवा मुलगा जगेल. मुलगा जगायचा असेल तर तुमच्या मंडळीला मरावं लागतं, आणि मंडळी जगायची असेल तर मुलाचे तुकडे करून काढावे लागेल. काय करू सांगा? पाटलानं निर्णय देऊन टाका, एक काम करा, मुलगा गेला चालेल पण आमच्या मंडळीला जगवा. पण तेच डॉक्टर ज्या वेळेला दवाखान्यात आले, ताई अवघड झालं, ताई धर्म संकट पडलं माझ्यावरती, एकच करू शकतो, तुला जर जगायचं असेल तर मुलाचे तुकडे करून बाहेर काढावे लागेल, आणि जर मुलगा जगवायचा असेल तर तुला मारावं लागतं. मी काय करू सांग? त्याच वेळेला सांगितलं, डॉक्टर साहेब मी तुमच्या बहिणीसारखी आहे, पण मी मेलं तरी चालेल, पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा, असं म्हणणारं जगातलं एकमेव पात्र तिचं नाव आई आहे, तिचं नाव आई आहे. जिच्या प्रेमामध्ये कधी भय नाही तिचं नाव आई आहे. म्हणून सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. आईने विचारपूस केली सतीची, आणि ज्या वेळेला विचारपूस केली, सतीनं पाहिलं सगळ्या देवतांना स्थान आहे यज्ञामध्ये, पण महादेवाला स्थान नाही. मग महादेवाला स्थान नाही म्हटल्यानंतर सतीचा राग अनावर झाला, आणि सतीनं महाराज राजा दक्ष राजाच्या समोर जाऊन बोलायला सुरुवात केली. तुमच्यापासून हा देह निर्माण झाला, लाज वाटते मला या देहाची. ज्या यज्ञामध्ये महादेवाला स्थान नाही तो यज्ञ कदापि पूर्ण होऊ शकत नाही. तुमच्यापासून माझा देह निर्माण झाला, मला लाज वाटते या देहाची, आणि म्हणून या यज्ञ कुंडामध्ये मी माझ्या प्राणाची आहुती देते, मी माझ्या प्राणाची आहुती देते. मी मरेल पुन्हा जन्माला येईल, मी मरेल पुन्हा जन्माला येईल, फक्त मी त्या ठिकाणी महादेवाचीच होऊन राहील. या अंतकाळीची इच्छा सतीची, आणि सतीनं त्या ठिकाणी यज्ञ कुंडामध्ये त्या ठिकाणी आपला प्राण झोकून दिला, आपला देह समर्पित केला. हे झालं महादेवाला माहिती. वीरभद्रांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि शिरच्छेद केला राजा दक्षाचा. भगवान महादेवानं सगळी नगरी उलती पालती केली. सतीचं ते प्रेत घेऊन भगवान महादेव फिरत होते. आता भगवान भोले बाबा वेडे होतात की काय, अशी अवस्था निर्माण झाली. विष्णू परमात्म्यानं चक्र सोडलं, आणि त्या ठिकाणी अनेक भाग, त्या ठिकाणी तुकडे तुकडे त्याचे केले. जिथं जिथं त्या सतीचे अंगाचे तुकडे पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. पैकी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. सती गेली. आता तीच सती अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्र संशयः. अंतकाळीची ती सती अंतकाळीची वासना घेऊन पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून प्रगट झाली, जन्माला आली. जेव्हापासून पार्वती जन्माला आली तेव्हापासून या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण पर्वतराजाच्या घरी झालेलं आहे, आनंदमय वातावरण झालेलं आहे. पार्वतीचा जन्म झाला.
आणि पार्वतीचं भविष्य पाहण्यासाठी नारद मुनी आले. नारद मुनींनी पार्वतीचं भविष्य पाहिलं, पण अमंगल वेशधारी हिला पती म्हणून प्राप्त होईल हे हुबेहूब भविष्य महादेवाचं बसत होतं. पार्वतीला माहिती होतं, पण मैनावतीला त्या ठिकाणी वाईट वाटलं. मैनावतीला वाईट वाटलं, पर्वतराजाला वाईट वाटलं. म्हणून पार्वतीला पर्याय विचारला. पार्वतीनं काय केलं पाहिजे? म्हणून तपश्चर्या केली पाहिजे. म्हणून पार्वतीनं 5000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. त्या काळामध्ये काय म्हणले महाराज, सगळं 100 वर्षाचं आयुष्य आणि 5000 वर्षाची तपश्चर्या पार्वतीची. तो आत्ताचा कालखंड नाही. प्रत्येक युगामध्ये संख्या वेगवेगळी आहे. कशाची? वर्ष संख्या वेगवेगळी आहे. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. भगवान कृष्ण कन्हैयाचं जे द्वापार युग होऊन गेलं त्याच्यामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य होतं. त्याच्या अगोदर 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि त्यावेळेला 5000 वर्षाची तपश्चर्या केली पार्वती मातेनं. कधी कधी पाणी पिऊन, कधी कधी उपवास करून, कधी कधी 8-8 दिवस उपवास करून, 8 दिवसातून एकदा पाणी प्यायचं. कधी कधी त्या ठिकाणी नुसतं हवेवरती उपोषण करायचं. कधी कधी पानं खायचे झाडाचे, कधी कधी वाळलेले पानं खायचे. आणि वाळलेले पानं खाणं सुद्धा एक दिवस बंद केलं. त्यावेळेला पार्वती मातेला एक नाव प्राप्त झालं. कोणतं नाव? झाडाचे पडलेले पानं खाणं सुद्धा बंद केलं. झाडाचे पडलेले पानं खाणं सुद्धा बंद केलं. त्यावेळेला पार्वतीला एक नाव प्राप्त झालं. कोणतं नाव? अपर्णा. अपर्णा. अपर्णा हे जे नाव आहे ना ते त्यावेळेचं आहे. आणि म्हणून ती पार्वती ज्या वेळेला मोठी मोठी होऊ लागली, तरुण अवस्थेमध्ये आली, सप्त ऋषी आले, पार्वती मातेची परीक्षा घेतली. त्याच वेळेला जेव्हापासून सती गेली तेव्हापासून तारकासूर नावाचा एक दैत्य उन्मत्त झाला होता. आणि त्यानं सर्वत्र हाहाकार केलेला होता. आणि त्याला वरदान होतं, भगवान महादेवाच्या पुत्राकडून त्याला मृत्यू आहे. आणि महादेवाची सती तर गेली, आता महादेवाला पुत्र नाही. मग आता महादेवाला पुत्र नाही तर त्याला वरदान भेटलं की मी अमर होतो की काय. आणि म्हणून त्यानं सर्वत्र काय केलं? स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तारकासुरानं. मग त्यावेळेला सगळे देवता एकत्रित आले भगवान महादेवाला. त्या ठिकाणी भगवान महादेव समाधीस्थ आहे. सती गेल्यापासून त्या ठिकाणी समाधीस्थ आहे. त्या ठिकाणी कामदेवाला पाठवलं. भगवान महादेवाची त्या ठिकाणी समाधी भंग करण्यासाठी कामदेवानं वेगवेगळ्या बाणाचा प्रयोग करत कामदेवानं भगवान महादेवावरती बाण चालवले. परंतु महादेवाची समाधी भंग झाली. परंतु महादेवानं पाहिलं कोणामुळे हा त्रास झाला, तर झाडाच्या फांदीच्या आड लपलेला कामदेव पाहिला. जागीच जळून भस्म झाला. महादेवानं भस्म केला कामदेव. कामदेवाची रती विलाप करू लागली, रडू लागली. महादेवाचे पाय धरले. देवा हे काय केलं? त्यावेळेला सांगितलं, तुझा पती अदृश्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सत्ता गाजवेल आणि कृष्ण पुत्र प्रद्युम्न म्हणून तो जन्माला येईल पुन्हा द्वापार युगामध्ये. हे त्यावेळेला सांगितलं. कामदेवाला हरवलं महादेवानं. आणि महादेव कैलासामध्ये आहे. सगळे देवता महादेवाजवळ आले. महादेवाजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी विनंती करू लागले की स्वामीजी तुम्ही विवाह केला पाहिजे. तुम्ही जर विवाह केला नाही तर त्या ठिकाणी कार्तिक स्वामीचा जन्म होणार नाही. कार्तिक स्वामी जर जन्माला आले नाही तर तारकासुराचा वध होणार नाही. विवाह केला पाहिजे. आणि म्हणून महादेवाला सर्वांनी सांगितल्यानंतर महादेवानं नको नको म्हणत होते, परंतु महादेवानं विवाहाला त्या ठिकाणी परवानगी दिली. मग महादेवाला सजवलं सर्वांनी. आणि मग त्या ठिकाणी भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर.
भगवान महादेव त्या ठिकाणी विवाहासाठी तयार झाले. सर्वांनी महादेवाला सजवलेलं आहे. कोणी कानामध्ये विंचवाचे त्या ठिकाणी कुंडल घालतय, कोणी गळ्यामध्ये सर्प घालतय, कोणी व्याघ्रांबर त्या ठिकाणी देतय. महादेवाचा शृंगार केला महाराज. आणि ती महादेवाची वरात निघाली पर्वतराजाच्या घरी. वराती पुढं भूत बेताळ नाचती, हर्षो युक्तो मापती, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. अशा पद्धतीनं वरात आलेली आहे, महादेवाची वरात. आणि ती महादेवाची वरात आली पर्वतराजाच्या घरात. पर्वतराजाच्या घरामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या लोकांनी पाहिलं, मुलांनी पाहिलं, ही वरात कोणाची आहे. तर काही काहींना 2-2, 3-3 शिरं होते, काही काहींना शिरं नव्हते, डोकं नव्हतं, काही काहींना 4-4, 10-10 डोळे होते. अशी अवस्थेतली ती वरात पाहिली. सर्व भयभीत झाले. पण त्या ठिकाणी पर्वतराजाच्या घरासमोर गेल्यानंतर मैनावतीनं ओवाळायला सुरुवात केली. मैनावतीनं जसं ओवाळलं, नागानं असा फुसकारा मारला, मैनावतीच्या हातातलं ताट खाली पडलं. 2 अर्थ आहे. मैनावतीच्या हातातलं ताट खाली का पडलं. तर मैनावतीनं विचार केला की माझ्या जावयाला साक्षात जिथं चंद्र ओवाळतो तिथं माझी दांड्याची फुलवात काय कामाची आहे. आणि मग त्या ठिकाणी घरामध्ये शक्ती आहे, दारामध्ये शिव आहे, पण जोपर्यंत मध्ये संत येत नाही तोपर्यंत शिवशक्तीचं मिलन होत नाही. लक्षात घ्या. संत जोपर्यंत नारद मुनी त्या ठिकाणी येत नाही, आणि हे महादेव आहे, आणि ही पार्वती आहे, ही शक्ती आहे, आणि हे शिव आहे, शिवाचीच ही शक्ती आहे. किती जरी जन्म झाले तर शिवाचीच ही शक्ती आहे असं सांगण्यापर्यंत, असं सांगण्यासाठी जोपर्यंत नारद मुनी येत नाही तोपर्यंत शिवशक्तीचं मिलन होत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा भगवान परमात्म्यापर्यंत जायचंय. या जीवाला शिवरूप व्हायचंय, या जीवाला रामरूप व्हायचंय. याच्यासाठी आम्हाला सुद्धा कोणाची गरज आहे. तर संतांची गरज आहे. संताविन प्राप्ती नाही.